महाराष्ट्रामध्ये मार्च 2026ची शाळांची देयके जनरेट करण्यामध्ये अनेक अडचणी या ठिकाणी येत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। माझ्याकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। त्या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय शिक्षण संचालक कार्यालय पुणे यांच्याशी केलेल्या चर्चेनुसार जी तक्रार प्राप्त झालेली आहे त्यामध्ये 25-26 मध्ये ज्या शाळा शून्य शिक्षकी झालेल्या आहेत त्या शाळेतील कर्मचाऱ्यांचं समायोजन करणे आणि समायोजन करण्यामध्ये येत असलेल्या अडचणी समाजाची स्थळीत रुजू होण्यासाठी गेले असता त्यांच्याकडे पोस्ट नसल्यामुळे पोस्ट क्रिएट करायची असल्यामुळे या महिन्याचे वेतन जनरेट होत नाही। तसेच या ठिकाणी ज्या 2023मध्ये ग्रंथपालांचं उन्नयन केलं त्या ग्रंथपालांचं उन्नयन केल्यानंतर त्या ठिकाणी मूळ आस्थापनेमध्ये ते पद नसल्यामुळे त्यांची सुद्धा पगार बिल जनरेट होताना या ठिकाणी आपल्याला दिसत नाही। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं संच मान्यतेमध्ये पद नसल्यामुळे सुद्धा अनेक देयकं प्रलंबित असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून आलेलं आहेत। या संपूर्ण बाबी संदर्भाने शिक्षण संचालक कार्यालयासाठी मी सविस्तर चर्चा केलेली आहे आणि शिक्षण संचालकांनी मान्य केलेलं आहे। ह्या काही ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी आपण NICC चर्चा करून शालाची टीम जी आहे त्यांच्याशी चर्चा करून तात्काळ या त्रुटी दुरुस्त केल्या जातील व वेतन देयक पारित करण्याच्या दृष्टीनं कारवाई केली जातील असं त्यांनी आपल्याला माझ्या चर्चेमध्ये आश्वासन दिलेलं आहे। या त्रुट्या 1-2 दिवसात निश्चितच कमी होतील। सोमवार मंगळवारला या त्रुट्या कमी होतील आणि सर्व शाळांचे वेतन देयके जनरेट केल्या जातील।